कोणतेही सण म्हटलं तर आपल्याकडे गोडधोड हे नेहमीच बनत असतं. तर त्यामधला सोप्पा गोडाचा प्रकार म्हणजे साबुदाण्याची खीर. अवघ्या 10 मिनटात ही रेसिपी जी आहे ती बनवून रेडी होते. व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि आता तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करू शकता. नमस्कार, आलिशान स्वाद अँड व्लॉग्समध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे. आजची जी रेसिपी आहे ती साबुदाण्याची खीर आहे. सर्वात आधी मी इथे 1 वाटी साबुदाणे घेतलेले आहेत. हे साबुदाणे मी रात्रभर भिजत घातलेले होते. तर रात्रभर भिजत घातल्यानंतर अशा प्रकारचे साबुदाणे तुम्हाला भेटतात जे थोडेसे मऊसर होतात. तर त्यानंतर मी इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. काजू, बदाम आणि मनुके घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. तर आपल्याला हे ड्रायफ्रूट जे आहेत ते सर्वात आधी तुपामध्ये थोडंसं परतून घ्यायचे आहेत. तरी ते इथे मी पातेल्यामध्ये 2 चमच तूप घेतलेलं आहे आणि तूप आपलं तापल्यानंतर लगेचच आपल्याला ड्रायफ्रूट जे आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि 1 मिनटापर्यंतच आपल्याला ड्रायफ्रूट जे आहेत ते तुपावरती थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर 1 मिनटापर्यंत आपल्याला हे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला वेगळ्या प्लेटीमध्ये हे ड्रायफ्रूट्स काढून घ्यायचे आहेत. तर आता त्याच तुपामध्ये मी साबुदाणे जे आहेत भिजवलेले ते घातलेले आहेत. तुपामध्ये थोडंसं आपल्याला साबुदाणे जे आहेत ते व्यवस्थित परतायचे आहेत, म्हणजे तुपाचा जो फ्लेवर आहे तो प्रत्येक साबुदाण्याला लागतो. आणि आता त्यानंतर मी इथे 1 ग्लास दूध घातलेला आहे. तुम्हाला इथे दूध जे आहे ते तुम्हाला तुमच्या प्रमाणानुसार घालायचं आहे. तर इथे मी दूध घातलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे मी गूळ जे आहे ते थोडंसं मायक्रोवेवमध्ये गरम करून घेतलेलं आहे. त्यामुळे आपल्या खीरीला छान टेस्ट येते. तुम्ही हवं तर साखरसुद्धा घालू शकता किंवा गुळाची पावडरसुद्धा घालू शकता. आणि त्यानंतर आपण फ्राय केलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते इथे घालून घ्यायचे आहेत. आता तुम्ही इथे बघू शकता आपले साबुदाणे जे आहेत ते अशा प्रकारे दिसत आहेत. तर अशा प्रकारचे साबुदाणे तुम्हाला दिसतील. आत्ता ही साबुदाणे अशी दिसत आहेत. आपल्याला ही खीर जी आहे ती आत्ता शिजवून घ्यायची आहे. तर 5 मिनटामध्येच खीर जी आहे आपल्याला एक उकळी काढायची आहे. आणि त्यानंतर मी इथे चिमूटभर वेलची पूड टाकलेली आहे, वेलची पावडर. आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता शिजल्यानंतर 5 मिनटानंतरच हे साबुदाणे जे आहेत ते व्यवस्थित फुलतात सुद्धा आणि थोडेसे ट्रान्सलुसेंटसुद्धा होतात. तर अशा प्रकारे अवघ्या 10 मिनटात ही रेसिपी जी आहे ती आपली रेडी होते. खूपच चविष्ट ही रेसिपी लागते. नक्की करून पहा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका पुढच्या इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.